स्कायस्क्रॅपरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये मी डिस्कशन करणार आहे प्लॉट 6 सेक्टर 34 तळोजाचं कन्स्ट्रक्शन वर्क कुठपर्यंत झालेलं आहे आणि प्रोजेक्ट कधीपर्यंत कंप्लीट होऊ शकतो तो या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघू शकता तुम्ही हे नवीन प्रोजेक्ट आहे आणि जे प्रपोज डेट ऑफ कंप्लीशन म्हणजे प्रोजेक्ट कंप्लीट होण्याचा जो डेट आहे ते आहे 30 मे 2023 म्हणजे पुढच्या वर्षी मेमध्ये प्रोजेक्ट कंप्लीट होऊ शकतो असं सिडकोने सांगितलेलं आहे. अगोदर हे 30 मे 2022 होतं, पण कोरोना काळामुळे प्रोजेक्ट्स रखडले गेले होतं म्हणून ते 1 वर्षासाठी त्याचं मुदतवाढ केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मे 2023ला प्रोजेक्ट कंप्लीट होऊ शकतो. पुढे बघू शकता तुम्ही जे प्लॉट असणार आहे ते तुमचं 6 सेक्टर 34 असणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जेव्हाही तुम्ही स्टॅम्प ड्युटी वगैरे पे करता तेव्हा तुम्हाला हे डिटेल्स फिल आउट करायला लागतं. प्रोजेक्टच्या ईस्टला HT लाईन कॉरिडॉर आहे. वेस्टला प्रोजेक्टचं एक प्लॉट असणार आहे, एक प्रपोज्ड प्लॉट म्हणजे बिल्डिंग वगैरे असणार आहे प्रोजेक्टच्या वेस्टला. नॉर्थला HT लाईन कॉरिडॉर आहे आणि साऊथला रोड असणार आहे 24 मीटर वाईड रोड. स्टेट तुमचं महाराष्ट्र, डिव्हिजन कोकण तुम्हाला भरायला लागणार जेव्हा तुम्ही स्टॅम्प ड्युटी वगैरे पे करता तेव्हा. डिस्ट्रिक्ट बघू शकता रायगड असणार आहे. तालुका पनवेल लागतो. विलेज पेंढार लागतो. स्ट्रीट 24 मीटर वाईड रोड. लोकॅलिटी पेंढार विलेज असेल. पिनकोड बघा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 410208 हे पिनकोड असणार आहे तुमच्या प्रोजेक्टचं. एकूण प्रोजेक्टचं एरिया 27,000 स्क्वेअर मीटर्समध्ये बघू शकता. टोटल 14 बिल्डिंग असणार आहे एकूण. ओपन स्पेससाठी त्यांनी 5,500 स्क्वेअर मीटर्स स्पेस दिलेला आहे प्रोजेक्टमध्ये आणि टोटल बिल्डअप एरिया प्रोजेक्टचा तुम्ही बघू शकतो 75,000 स्क्वेअर मीटर्समध्ये असणार आहे. जो प्रोजेक्ट्स असणार आहे तो सेक्टर 34 प्लॉट 6चा प्रोजेक्टचा बिल्डअप एरिया 75,000 स्क्वेअर मीटर्समध्ये असणार आहे. पार्किंग वगैरेचं काम अजूनही चालू झालेलं नाही कारण की अजूनही बिल्डिंग इमारत बनत आहे. बघू शकता अजून काम चालू झालेलं नाही. डेव्हलपमेंट वर्क बिल्डिंग उभारल्यानंतरच डेव्हलपमेंट वर्क चालू होतो. जसं तुमचं इंटरनल रोड्स वगैरे असेल, जसं वॉटर कन्झर्वेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, एनर्जी मॅनेजमेंटचं काम अजून 0% झालेलं, अजून चालू झालेलं नाही. बघू शकता फायर प्रोटेक्शन सेफ्टीसाठी काम अजून चालू झालेलं नाही. शेवटी ते सगळं काम होतं. इलेक्ट्रिकल मीटर रूम 0. ओपन स्पेससाठी काही चालू झालेलं नाही. पार्किंग अजून चालू झालेलं नाही. वॉटर सप्लाय शेवटला बनतो. हे सगळं जे काम आहे ते शेवटला बनणार आहे. डेव्हलपमेंट वर्क जे आहे तुमचं ते बिल्डिंग उभारल्यानंतर बनवल्या जातात. सिवेज बघू शकता तुम्ही 0. वॉटर ड्रेन्स 0. झाडे वगैरे लावणे ते शेवटला असतं 0. लाईटिंग वगैरे 0. सीवेज वॉटर वगैरे 0. वेस्ट मॅनेजमेंट 0. ठीक आहे. तर हे सगळं शेवटला तुम्हाला बघायला भेटणार. आता मेन म्हणजे बिल्डिंग उभारायचं काम चालू आहे. खूप सारे मी व्हिडिओज साईट व्हिजिट करून अपलोड केले आहे. ते तुम्ही माझ्या चॅनलवरनं बघू शकता प्लेलिस्टमध्ये जाऊन वगैरे. रिसेंटली व्हिडिओ मी अपलोड केलेला तिथून बघू शकता तुम्ही किती काम बिल्डिंगचं झालेलं आहे आणि खूप काम फुल स्विंगमध्ये चालू आहे प्रोजेक्ट्सचं. लवकरात लवकर प्रोजेक्ट कंप्लीट करण्याचं बघत आहे सिडको. तर आता तुम्ही बघू शकता जे बिल्डिंग्स आहेत प्लॉट 6 सेक्टर 34 तळोजाचं LIGचं तुम्ही बघू शकता 22 मजली असणार आहे. LIG 1चं 22 मजली बिल्डिंग असणार आहे. अगोदर हे प्रोजेक्ट कंप्लीट होणार होतं 31 मे 2022, परंतु काही कारणामुळे ते 1 वर्ष आपलं कोविडमुळे 1 वर्ष वाढवलं गेलेलं आहे. LIG 1ला 65 ओपन पार्किंग असणार आहे. 1 BHKचा कार्पेट एरिया बघू शकता 29.60.
245 अपार्टमेंट असणार आहे, म्हणजे फ्लॅट्स 245 फ्लॅट असणार आहे LIG 1मध्ये. शॉप बघू शकता, 6 या कार्पेट एरियाचं असणार, 2 शॉप या कार्पेट एरियाचं असणार आणि अजून 2 शॉप या कार्पेट एरियाचं, असे एकूण 10 शॉप असणार आहे. काम खूप सारं बाकी आहे प्रत्येक बिल्डिंगचं. प्लॉट 6 सेक्टर 34मध्ये खुदाई काम 100% झालेलं आहे. बेसमेंटचं काम फक्त 60% झालेलं आहे. पोडियम्स शेवटला करतात, स्टील फ्लोर शेवटला होतो, पोझिशन दिल्यानंतरही करू शकतो पोडियम्स आणि स्टील फ्लोर. स्लॅब बघा फक्त 40% झालेलं आहे. 22 मजल्या बिल्डिंगचं इमारतीचं फक्त 40%चं स्लॅब पडलेलं आहे. इंटरनल वॉल्स, इंटरनल प्लास्टर, फ्लोरिंग फ्लॅट्सच्या आतमध्ये, प्रिमायसेसमध्ये, डोर्स, विंडोज फ्लॅट्समध्ये काही त्याचं काम अजून चालू झालेलं आहे, कारण की अजूनही बिल्डिंग बनत आहे. इमारतीचं पूर्ण स्लॅब पडलेला नाही, फक्त 40% पडलेलं आहे, ते पण LIG 1चं. वॉशरूम बाथरूमचं काम अजून चालू झालेलं नाही, 0% आहे. स्टेअरकेस, सिड्यान वगैरेंचं, लिफ्टचं जे वेल्स असतो, लॉबीज असतो प्रत्येक फ्लोअरवर, स्टेअरकेसला कनेक्ट होतो. ओव्हरहेड, अंडरग्राऊंड वॉटर टँक्स फक्त 10% काम झालेलं आहे LIG 1चं. एक्सटर्नल प्लंबिंगचं एक्सटर्नल जे प्लास्टर असतो बिल्डिंगला, ते अजूनही काम त्याचं चालू झालेलं नाही, म्हणजे भरपूर काम बाकी आहे. टेरेसचं वॉटरप्रूफिंग वगैरे 0%, खूप काम बाकी आहे. इथे बघू शकता तुम्ही लिफ्ट्स वगैरे, वॉटर पंप्स, हे शेवटला काम असतो हावाला लिफ्ट्स वगैरेचा. इलेक्ट्रिकल फिटिंग कॉमन एरियामध्ये, कंप्लायन्स टू कंडिशन, कंपाऊंड वगैरे, तर ते शेवटला असतो, ते काम शेवटला होतं. तर अजून भरपूर काम बाकी आहे LIG 1मध्ये. LIG 2 बघू शकता तुम्ही, 22 मजली असणार आहे LIG 2 पण. 65 ओपन पार्किंग असणार आहे. 245 फ्लॅट असणार आहे LIG 2मध्ये. 2मध्ये LIG 245 फ्लॅट्स असणार आहे. शॉप किती असणार आहे? 6 असणार आहे. कार्पेट एरिया एवढा असणार आहे 6 फ्लॅट्सचं. 2 फ्लॅट्सचं बघू शकता तुम्ही, शॉपचं एवढा कार्पेट आणि अजून 2 शॉपचं जे कार्पेट एरिया एवढा असणार, म्हणजे एकूण 10 शॉप असणार आहे LIG 2मध्ये आणि 245 फ्लॅट्स असणार आहे. त्याचं आपण बघूया किती काम झालं आहे LIG 2चं. बघू शकता खुदाई काम म्हणजे 100% झालेलं आहे ऑलरेडी. बेसमेंटचं 80% झालं, ठीक आहे. पोडियम स्टील फ्लोर नंतरही करू शकतो पोझिशन दिल्यानंतर. स्लॅब्स बघू शकता तुम्ही, 22 फ्लोअरपैकी 22 फ्लोअरचं जे इमारत असणार आहे LIG 2चं, त्याच्यातलं 65% स्लॅब चढलेलं आहे. 65% स्लॅब चढलेलं आहे, म्हणजे थोडंफार काम झालेलं आहे LIG 2चं. इंटरनल वॉल्स, जे वॉल्स असतात आतमधले प्लास्टर वगैरे असतो इंटरनल. फ्लॅट्समध्ये जे फ्लोरिंग्ज असतात प्रिमायसेसच्या आतमध्ये, म्हणजे फ्लॅट्सच्या आतमध्ये, डोर्स, खिडक्या वगैरे, दरवाजे वगैरे, त्याचं फक्त 10% काम झालेलं आहे. बाथरूम वॉशरूमचं अजून काम चालू झालेलं नाही, 0% बघू शकता. स्टेअरकेस, लिफ्ट वगैरे, लॉबीज, प्रत्येक स्टेअरकेसला कनेक्ट करण्यासाठी 30% काम झालेलं आहे. एक्सटर्नल प्लंबिंग म्हणजे ते बिल्डिंगचं बाहेरचं साईडचं प्लंबिंग असतो, प्लास्टर असतो त्याचं, टेरेसचं कंप्लिशन, वॉटरप्रूफिंग, काहीच काम नाही झालेलं आहे, 0%, म्हणजे अजून भरपूर काम बाकी आहे प्रोजेक्टचं. 1.5 वर्ष तर कमीत कमी जाणार प्रत्येक प्रोजेक्ट पूर्ण कंप्लीट व्हायला. इन्स्टॉलेशन बघू शकता इथे, तर एंडला काम 0%, ते लिफ्ट्स वगैरे लावणे शेवटला असतो. तर हे LIG 2चं बघितलं तुम्ही. आता आपण LIG 3चं बघूया. LIG 3 फक्त 15 मजली असणार आहे, जे नॉर्मल असणार आहे, आणि 23 ओपन पार्किंग असणार आहे. 84 फ्लॅट्स असणार आहे LIG 3मध्ये. कार्पेट एरिया बघू शकता, 6 शॉप्स असणार आहे LIG 3मध्ये. हे त्याचा कार्पेट एरिया बघू शकता इथे. LIG 3चं किती काम झालेलं ते बघूया. 100% खुदाई काम,
बेसमेंट अँड प्लिंथचं 60%, हे दोन्ही नंतर होऊ शकतो काम, पोझिशन नंतरही. स्लॅब म्हणजे खूप कमी आहे, म्हणजे LIG 3चं अजून बिल्डिंग जास्त उभारली गेलेली नाही आहे. बघू शकता फक्त 25% झालेलं, म्हणजे 3 या किंवा 4 फ्लोर चढलेले आहे स्लॅब्स. आणि 15 मजली आहे तर ते लवकरात लवकर होऊ शकतो. 15 मजली आहे म्हणून. 22 मजली थोडा टाईम जास्त घेतो. 22 मजलीचा इमारत उभा करण्यासाठी जास्त टाईम जाणार, कारण की 245 फ्लॅट्स असणार आहे 22 मजलीमध्ये, आणि 15 मजल्यामध्ये फक्त 84 फ्लॅट्स असणार आहे. हे लवकर होऊन जाईल, त्याच्यात काय हरकत नाही. इंटरनल वॉल्स बघू शकता, इंटरनल प्लास्टर वगैरेचं 5% फक्त काम झालेलं आहे. सॅनिटरी वॉशरूम बाथरूमचं काय काम अजून चालू झालेलं नाही, टाईम जाणार त्याच्यात. जेव्हा बिल्डिंग पूर्णपणे उभारणार तेव्हाच त्याचं काम चालू होईल सॅनिटरी वगैरेचं. स्टेअरकेस, सीड्या वगैरे, लिफ्ट वेल्स, लिफ्ट्स, ओव्हरहेड, अंडरग्राऊंड वॉटर टँक्स 10% फक्त काम झालेलं आहे. बिल्डिंगचं ते एक्सटर्नल प्लंबिंग वगैरे, ते बिल्डिंग उभारल्यानंतरच त्याचं प्लंबिंग वगैरे, एक्सटर्नल प्लास्टर वगैरेचं काम चालू होतं, 0% आहे. लिफ्ट्स वगैरे पण शेवटला होतं सगळं बिल्डिंग तयार झाल्यानंतर, ते पण 0% आहे. बघू शकता LIG 3चं भरपूर काम बाकी आहे अजून. LIG 4कडे आपण वळूया आता. LIG 4 पण 15 मजली असणार आहे, 23 ओपन पार्किंग असणार आहे, 84 फ्लॅट्स असणार आहे, आणि 6 शॉप्स असणार आहे. त्याचा कार्पेट एरिया बघू शकता शॉपचा, आणि हे फ्लॅट्सचं कार्पेट एरिया आहे. तर ते बिल्डिंग बघूया कुठपर्यंत उभारले गेलेले आहे. LIG 4चं 100% खुदाई काम झालेलं आहे. बेसमेंट आणि प्लिंथ बिल्डिंगचं 60% झालेलं आहे, हे नंतरही होऊ शकतो. पोडियम्स आणि स्ट्रीट फ्लोर. स्लॅब्स खूप कमी चढलेलं आहे, ह्याचं पण 25% स्लॅब चढलेलं आहे, म्हणजे खूप कमी आहे 25%. लवकरात लवकर पण होऊ शकतो, 15 मजली आहे म्हणून. मेन म्हणजे जे 22 फ्लोर आहेत ते लवकरात लवकर व्हायला पाहिजे. इंटरनल वॉल्स वगैरे 5%चं काम झालेलं आहे. बाथरूम वॉशरूमचं अजून काम चालू झालेलं नाही. स्टेअरकेस, लिफ्ट वेल्स 10% काम झालेलं आहे. एक्सटर्नल प्लंबिंग प्लास्टरचं 0 काम. लिफ्ट्स वगैरेचं शेवटला असतो, त्याचं पण काम नंतर होईल शेवटला. LIG 5चं बघू शकता तुम्ही, 22 मजली आहे, खूप जास्त टाईम जातो. LIG 22 मजली आहे. नवीन प्रकारची बिल्डिंग उभारण्यात येत आहे. 63 ओपन पार्किंग असणार आहे. LIG 5मध्ये फक्त फ्लॅट्स असणार आहे 255, शॉप्स नसणार आहे. काम बघू शकता, भरपूर काम झालेलं आहे, म्हणजे 100% तुम्ही एक्सकेवेशन बघू शकता, खुदाई काम. बेसमेंट अँड प्लिंथ्स प्रोजेक्ट बिल्डिंगचं 80% झालेलं आहे. पोडियम्स अँड स्ट्रीट फ्लोर नंतर करू शकतो. स्लॅब बघा 90% कंप्लीट झालेलं आहे, म्हणजे LIG 5चं भरपूर काम झालेलं आहे. 22 मजलीचं भरपूर काम झालं आहे, म्हणजे 90% स्लॅब चढलेलं आहे. फटाफट आता काम होईल बाकीचं. 25% इंटरनल वॉल्स वगैरे, इंटरनल प्लास्टर, फ्लोरिंग्स वगैरे, फ्लॅट्सचं विदिन द फ्लॅट्स, ते सगळं 25%. सॅनिटरी वगैरे नंतर करू शकतात, नंतर होईल 0%. स्टेअरकेस बघू शकता, लिफ्ट वेल, स्टेअरकेस 30% काम झालेलं आहे. एक्सटर्नल प्लंबिंग वगैरे चालू झालेलं आहे. मेन इम्पॉर्टंट आहे एक्सटर्नल प्लंबिंग, एक्सटर्नल प्लास्टर. एक्सटर्नल प्लंबिंग, एक्सटर्नल प्लास्टर तेव्हाच करू शकतो जेव्हा ते बिल्डिंग उभारतो. जेवढं जास्त बिल्डिंग उभारणं तेवढं जास्त फटाफट एक्सटर्नल प्लंबिंग आणि एक्सटर्नल प्लास्टर करू शकतो. तर आत्ता फक्त 5% झालेलं आहे, तर लवकरात लवकर होईल हे पण प्लंबिंगचं. इन्स्टॉलेशन ऑफ लिफ्ट्स वगैरे, वॉटर पंप्स, फायर फायटिंगचं ते प्रोजेक्ट्स, म्हणजे बिल्डिंग्स वगैरे झाल्यानंतर शेवटी ते सगळं काम पूर्ण करतात. आता तर 0% आहे. LIG 6 बघू शकता, 22 मजली असणार आहे, 63 ओपन पार्किंग असणार आहे, 255 फ्लॅट्स असणार आहे, आणि शॉप्स नसणार आहे LIG 6मध्ये. बघू शकता खुदाई काम तुम्ही बघू शकता 100% झालेलं आहे. एक्स नंबर ऑफ बेसमेंट अँड प्लिंथ्स बघू शकता 80%. पोडियम्स आणि स्टील फ्लोर नंतर करू शकतो. स्लॅब्स बघू शकता 50%, म्हणजे 22चा अर्धा 11 मजली तरी झालं असणार. स्लॅब्स चढलेले आहे. 10% इंटरनल वॉल्स,
इंटरनल प्लास्टर फ्लोरिंग विदिन द फ्लॅट्स 10% झालेलं आहे, हे 0%. बाथरूम वॉशरूमचं काम, स्टेअरकेस लिफ्ट वेल्सचं बघू शकता 20% झालेलं आहे. प्लंबिंगचं अजून काम चालू झालेलं नाही, प्लास्टर वगैरेचं बिल्डिंगचं, आणि लिफ्ट्स वगैरेचं ते शेवटला होणार. फायर फिटिंग्स जे असतात, फायर फायटिंग फिटिंग्स सेफ्टीचं, ते एंडला होणार. तर हे होतं LIG 6बद्दल. आता शेवटचं LIGचं 7 असणार आहे, LIG 7 शेवट असणार आहे. त्यानंतर EWS असणार आहे. तर LIG 7चं बघू शकता 22 मजली असणार आहे, 63 ओपन पार्किंग असणार आहे, 255 फ्लॅट्स असणार आहे, शॉप नसणार आहे. खूप कमी काम झालं आहे LIG 7चं. 100% खुदाई काम, बेसमेंटचं आणि प्लेनचं 60%, हे 0% स्लॅब बघा 25%, म्हणजे खूप कमी पर्सेंट. 22 मजलीपैकी 22 मजल्यांमध्ये फक्त 25% स्लॅब चढलेलं आहे, म्हणजे खूप कमी. LIG 7चं खूप कमी काम झालेलं आहे. बाकीचं तर खूप 0 सगळे 0 आहेत जास्त करून. लिफ्ट्स स्टेअरकेस म्हणजे आपलं सीड्या वगैरेचं थोडंफार काम झालेलं आहे 10%, बाकी सगळं 0. म्हणजे LIG 7साठी खूप जास्त काम बाकी आहे. ओके, आता आपण बघूया EWS 1. EWS 1मध्ये आपण बघूया. 15 मजली असणार आहे. युजली आपलं EWS 15 मजली आहेत. प्रत्येक फ्लोअरवर 6 फ्लॅट्स असणार आहे EWSमध्ये, आणि काही EWSमध्ये 8 फ्लॅट्स असणार आहे, जे मी लेआउट प्लॅनमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ते तुम्ही माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. कुठल्या बिल्डिंगमध्ये 8 फ्लॅट्स आहेत आणि कुठल्या बिल्डिंगमध्ये 6 फ्लॅट्स आहेत EWSमध्ये. ओपन पार्किंग 29 असणार आहे. EWS 1मध्ये 119 फ्लॅट्स असणार आहे. कार्पेट एरिया बघू शकता एवढा असणार आहे. शॉप नसणार आहे EWS 1मध्ये. 100% एक्सकेवेशन खुदाई काम, 60% बेसमेंट प्लिंथ, हे नंतर होईल. पोडियम्स आणि स्ट्रीट फ्लोर. स्लॅब बघा 50% चढलेला, म्हणजे 15पैकी 7-7.5 मजली ऑलरेडी चढलेला आहे. इंटरनल वॉल्स वगैरे बघू शकता 5% काम झालेलं आहे प्लास्टर वगैरेचं फ्लॅट्सच्या आतमध्ये. बाथरूम वगैरेचं जे वॉशरूम बाथरूमचं काम शेवटला होणार आहे, 0% आहे. स्टेअरकेस वगैरे बघू शकता, लिफ्ट वगैरेचं काम, जे वेल्स असतात, लिफ्टचा जो वेल्स असतो, लॉबीज प्रत्येक फ्लोअरवर जे सीड्यांना कनेक्ट करतो, ते 25%, आणि बाकी 0. प्लंबिंग वगैरे जे एक्सटर्नल प्लास्टर वगैरे ते काम अजूनही बाकी आहे. लिफ्ट्स वगैरेचं पण काम बाकी आहे. EWS 2 बघू शकता, 15 मजली, 29 ओपन पार्किंग, 119 फ्लॅट्स असणार आहे. शॉप्स नसणार आहे EWS 2मध्ये. एक्सकेवेशन बघू शकता 100% झालेलं आहे. एक्स नंबर ऑफ बेसमेंट अँड प्लेन्स 60%, हे नंतर होऊ शकतो. एक्स नंबर ऑफ स्लॅब्स बघा 60% चढलेलं आहे 15 मजलीपैकी, म्हणजे 15 मजलीचं बिल्डिंग आहे आणि त्याच्यातलं 60% स्लॅब चढलेलं आहे, म्हणजे खूप अर्ध्यापेक्षा जास्त झालेलं आहे. 8-9 माळा चढलेला आहे. इंटरनल वॉल्स फ्लॅट विदिन द फ्लॅट्सच्या आतमध्ये इंटरनल वॉल्स वगैरेचं 5% काम झालेलं आहे. बाथरूम वॉशरूमचं अजून काम झालेलं नाही, 0% बघू शकता. स्टेअरकेस, सीड्या वगैरे, लॉबीज प्रत्येक फ्लोअरला जे स्टेअरकेसला कनेक्ट करतो, 25% काम झालेलं आहे. एक्सटर्नल प्लंबिंग जे बिल्डिंगचं प्लास्टर वगैरे असतो आहे बाहेरच्या बाजूला, ते अजूनही बाकी आहे, 0% आहे. लिफ्ट्स वगैरे शेवटला असतो, जेव्हा बिल्डिंग पूर्णपणे तयार होतो तेव्हा लिफ्ट्स वगैरे इन्स्टॉल होतो, तर ते अजूनही काम बाकी आहे. EWS 3 बघू शकता तुम्ही, 15 मजली असणार आहे आणि 22 ओपन पार्किंग असणार आहे. 90 फ्लॅट्स असणार आहे. त्याचा कार्पेट एरिया बघू शकता EWS 3चा. खुदाई काम 100% झालेलं आहे. प्लेनचं 60% काम झालेलं आहे. पोडियम्स 0, स्टील फ्लोर 0, नंतरही होऊ शकतं पोझिशन दिल्यानंतर. स्लॅब बघा 60% झालेला, म्हणजे 8-9 मजली चढलेले आहे EWS 3चा. इंटरनल वॉल्स, इंटरनल प्लास्टर, फ्लोरिंग विदिन द फ्लॅट्स बघू शकता 20% झालेलं आहे काम, म्हणजे थोडंफार चांगलं झालेलं आहे काम. वॉशरूम बाथरूमचं काम पूर्णपणे बाकी आहे. सीड्या विड्यांचं काम
ऑलमोस्ट झालेलं आहे 30% तरी. प्लंबिंग एक्सटर्नल प्लास्टरचं काम बाकी आहे 0%, आणि लिफ्ट वगैरेचं एंडला असणार त्याचं पण 0%. AWS 4 बघू शकता, 15 मजली असणार आहे, 22 ओपन पार्किंग, शॉप नसणार आहे, 90 फ्लॅट्स असणार आहे. ह्याचं पण भरपूर काम झालेलं आहे बघू शकता तुम्ही. 100%, 60% स्लॅब चढलेलं आहे, म्हणजे 9-10 मजली चढलेली आहे. प्लास्टर फ्लॅट्सचं आतमध्ये 15% झालेलं आहे बिल्डिंगचं, आणि सीड्या वगैरेंचं काम 20% झालेलं, आणि बाकी सगळं शून्य अजून काम बाकी आहे बघू शकता. AWS 5चं बघू शकता तुम्ही, 15 मजली, 22 ओपन पार्किंग असणार आहे, 90 फ्लॅट्स असणार आहे, शॉप नसणार आहे. ह्याचं पण भरपूर काम झालेलं आहे, म्हणजे 100%, 60%. स्लॅब बघा 60% म्हणजे 9-10 फ्लोर्स चढलेलं आहे स्लॅबचं. 15% फ्लॅट्सचं आतमधलं काम झालेलं आहे, इंटरनल वॉल्स प्लास्टर वगैरेचं. 20%चं सीड्या वगैरेंचं काम, अंडरग्राऊंड वॉटर टँक्सचं काम झालेलं आहे बघू शकता. AWS 6चं बघू शकता आता, 15 मजली, 29 ओपन पार्किंग आहे, 119 फ्लॅट्स असणार आहे AWS 6मध्ये. त्याचं पण चांगलं काम झालेलं आहे, 6 ते 7 मजली चढलेली आहे. 100% खुदाई काम, बेसमेंटचं काम बघू शकता 60%, स्लॅब 40% चढलेलं आहे. हे काम बाकी आहे प्लास्टरचं फ्लॅट्सचं आतमध्ये. सीड्या वगैरेंचं काम 20% झालेलं आहे, बाकीचं काम बाकी आहे. शेवटचं बघू शकता AWS 7, शेवटचं AWS 7 15 मजली असणार आहे, 29 ओपन पार्किंग, 119 फ्लॅट्स असणार आहे. मोस्टली खूप काम झालेलं आहे AWS 7चं पण, 100%, 60%, म्हणजे 11-12 मजली स्लॅब चढलेलं आहे, 80% काम झालेलं आहे, म्हणजे 11-12 मजली चढलेलं आहे स्लॅब. 15% इंटरनल वॉल्स प्लास्टरचं काम झालेलं आहे. शिड्या वगैरेंचं काम, अंडरग्राऊंड वॉटर टँक्सचं काम 30% झालेलं आहे, आणि बाकी सगळं वॉशरूम बाथरूमचं काम खूप बाकी आहे. बिल्डिंगचं बाहेरील प्लास्टर वगैरे बाकी आहे, लिफ्ट्स वगैरेचं हे सगळं काम बाकी आहे बघू शकता. तर हे होतं सेक्टर 34 प्लॉट 6चं कन्स्ट्रक्शन वर्क बघू शकता तुम्ही. काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. प्लेलिस्टमध्ये अजूनही व्हिडिओ पडलेले आहेत, साईट व्हिजिट केलेले आहे, मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, तिथून तुम्ही बघू शकता. काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.